आज होता माझ्या भावाचा बड्डे आणि उद्या मिस्टरांचा असल्यामुळे दोघांचा एकाच दिवशी सेलिब्रेट करायचा होता आणि त्यांचा हा बड्डेचा दिवस आहे ना मला एकदम स्पेशल बनवायचा होता. म्हणून मी ना बड्डेची तयारी करायला लागले होते इथं डेकोरेशनची. आणि हे डेकोरेशन आहे माझ्या एकटीने कधी शक्य झालं नसतं. माझ्या मोठ्या मुलीने मला खूप सपोर्ट केला ह्याच्यामध्ये, कारण फुलं तोडून देणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हाताखाली देणं खूप तिने मदत केली. आणि मला लहान मुलगी असल्यामुळे ना एकट्याने करणं हे शक्यच नव्हतं. फायनली असं काही डेकोरेशन मी केलं होतं. बघा कसं वाटतंय तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. आणि सिंगल रूम असल्यामुळे ना तेवढ्यामध्येच मी डेकोरेशन केलं होतं. आणि ना मी तर टी व्हीवर पण मस्त सॉन्ग लावून ठेवले होते हॅपी बर्थडेच्याच आधीच. ह्याच्यापेक्षा पण छान मस्त सेलिब्रेट करायचा होता, पण अचानक माझी बहीण गावाला गेल्यामुळे आमचा सगळा प्लॅन फिसकला होता. तरी असो ह्याच्यामध्येच एवढ्या सिंगल रूममध्ये केलं आहे. आणि कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा तुम्हालाही आवडलं की नाही. आणि भावाला सांगितलं घरी एक काम आहे म्हणलं तर तो काही येत नव्हता. मग त्याला सांगितलं की सानूला केक खायचा आणि तुझा बड्डे होता, तुझा बड्डेचा केक घेऊन येतेला. मग तो तसं म्हणल्यानंतर आहे ना लगेच भाऊ आला केक घेऊन. आणि मी बोलवलं नव्हतं आला बरं का, माझ्या मुलीसाठी केक पाहिजे म्हणलं केक घेऊन आला होता. आणि मग त्याला आल्यानंतर असं सरप्राईज दिलं होतं बघा तुम्ही पुढे. आणि मी आता इथं ना अशी लपून बसले होते. इथं आल्यानंतर त्याला एकदम असं भॉ केलं, तो घाबरला बघा. दचकला का? असं बघितल्यानंतर तो पण म्हणजे आश्चर्यचकित झाला की एवढं एकट्या मुलीला घेऊन कसं केलं असेल. मला म्हटलं आधी कॉल तरी करून सांगायचं ना, मी छान ड्रेस घालून आला असतो. मी म्हटलं अरे तुला आधी जर सांगितलं असतं सरप्राईजच राहिलं नसतं ना, म्हणून नाही सांगितलं. म्हणलं आणि ठीक आहे ना, ड्रेसचं काय, तुला हे आवडलं का नाही ते सांग म्हणलं फक्त. इथं आहे ना सानू आमची किचनवर थांबून मामाच्या डोक्यावर गुलाबाचे फुलं टाकत होती. आणि इथं मामा बसल्याच्या नंतर तिथं ती फॅन चालू करायला पण थांबली होती किचनवरच. तिथून तिनेच बटन चालू केलं होतं फॅनचं पण. मस्त फॅनवर पण फुलं वगैरे ठेवली होती. ते पण बघून त्याला इतका आनंद झाला ना, इतकं छान सेलिब्रेशन केले वगैरे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे झाला होता आमच्या भावाचा बर्थडे सेलिब्रेशन मस्त. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड.